Hello friends, our next application of Gauss law is infinitely long straight charge wire. In this video, we are discussing the electric field intensity due to an infinitely long straight charge wire. आता हे जे आहे हे गॉसच्या लॉचं दुसरं ॲप्लिकेशन आहे. ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण इन्फानाइटली लॉंग, इन्फानाइट म्हणजे खूप खूप लांब अशी स्ट्रेट वायर आहे, ती पण कशी आहे, चार्जड वायर आहे. आता साधे एक्झाम्पल आहे की बघा, हे जे पेन आहे, पेनाच्या आतमध्ये रिफिल कशी दिसते, तसंच आपले एखादी वायर असते. रिफिलचा रेड कलर कसा दिसतो तसं ती कॉपरचा कंडक्टर किंवा कुठल्याही मेटलचा कंडक्टर असू शकतो आणि त्याच्यावरती चार्जेस आहेत आणि त्याच्यात त्या वायरचा, चार्ज वायरचा एक पोर्शन आपण ह्या इथे डायग्राममध्ये पाहत आहोत की ह्याच्यामध्ये जो आहे तो एक कंडक्टरच आहे आपला. फक्त इन्फानाइटली लॉंग आपण कन्सिडर करायचं, त्याच्यातला आपण पार्ट ऑफ इथे डायग्राममध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर किंवा सिलेंडर पण त्याचा सेम. जर आपण बघितलं क्रॉस सेक्शनल एरिया जर आपण इकडून कट केली तिची वायर, तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया असा सर्क्युलर टाईपचा असेल, त्यामुळं थोडक्यात असा तो सिलेंडर तयार होतो. मग असा जो आपला कंडक्टर आहे त्याच्या सरफेसवरती चार्जेस कसे आहेत, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत. अशाच सिच्युएशनमध्ये अशी जर आपली केस असेल, इन्फानाइटली चार्ज वायर असेल, तर आपला इलेक्ट्रिक फील्ड काय असेल त्याचा फॉर्म्युला आपण इथे पाहणार आहोत किंवा त्याचं डेरिवेशन आपण आता पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट द आर्टिकल. कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज वायर ऑफ इन्फानाइट लेंथ. आपली वायर कशी आहे, युनिफॉर्मली चार्ज आहे आणि तिची लेंथ कशी आहे तर इन्फानाइट आहे, खूप लांब आहे ती. हॅविंग अ कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. तर लिनियर चार्ज डेन्सिटीला आपण लॅम्बडा हेच लेटर वापरतो. म्हणजेच काय आहे, चार्ज पर युनिट लेंथ. म्हणजे लेंथ वाईज आपण जर चार्जचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर त्याला लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतात आणि अशा पद्धतीनं लेंथ वाईज आपले जे चार्जेस असतात ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात. दॅट इज नथिंग बट द लिनियर चार्ज डेन्सिटी डिनोटेड बाय द लेटर लॅम्बडा विच इज अगेन चार्ज पर युनिट लेंथ. त्यामुळे त्याचं जे युनिट येणार ते कुलम पर मीटर येतं. आणि असा जो आपली चार्ज वायर आहे इन्फानाइटली लॉंग, दॅट वायर इज केप्ट इन ए मीडियम, दुसऱ्या एका मीडियममध्ये ठेवलेली आहे. त्या मीडियमची परमिटिव्हिटी काय आहे, इप्सिलॉन. जे मीडियम आहे कुठलाही मीडियम असू शकतं, ऑइल, वॉटर, ग्लास, एनी काइंड ऑफ गॅस वगैरे, त्या मीडियमची परमिटिव्हिटी इप्सिलॉन आहे. आता इप्सिलॉन आणि इप्सिलॉन झिरोचं जे रिलेशनशिप आहे, इट इज नोटेड बाय दिस फॉर्म्युला इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन झिरो इंटू के, where epsilon 0 is the permittivity of the free space and k is nothing but the dielectric constant of the medium. जे कुठलं मीडियम असेल त्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. नाऊ आता हे जे आपण सिलेंडर वगैरे म्हणलेलं आहे तर त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे, बघा नीट ऑब्झर्व करायचं आहे. ॲक्च्युली ही जी आपली आहे ती वायर आहे, त्या वायरचा रेडियस कॅपिटल आर आहे. ठीक आहे. आणि हा त्याचा ॲक्सिस आहे, व्हर्टिकल ॲक्सिस. आणि ही जी आपली वायर आहे ती कशी आहे, चार्जड आहे, तिच्या सरफेसवरती चार्जेस डिस्ट्रीब्युटेड आहेत. आणि आपण ही जी वायर आहे तिचा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती काहीतरी पॉईंट पी कन्सिडर करतो आहे की ज्या पॉईंटच्या पीच्या इथलं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड मेजर करायचं आहे किंवा डिटरमाइन करायचं आहे किंवा काढायचं आहे. मग आता हा जो पॉईंट पी आहे त्याच्या अराउंडमध्ये आपण असा हा जो डॉटेड टाईपचा दिसतो ना, गाउसियन सरफेस कन्सिडर करणार आहोत. आता ह्या केसमध्ये जो गाउसियन सरफेस आहे तो कशा शेपचा असणार आहे तर इथे सिलेंड्रिकल शेपचा असणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्पियर बघितला होता, त्यामुळे जो गाउसियन सरफेस होता तो स्फेरिकल शेपचा होता. आता इथे आपली वायर आहे त्यामुळे जो गाउसियन सरफेस आहे त्याचा शेप कसा असणार आहे, सिलेंड्रिकल शेपचा असणार आहे की ज्या सिलेंडरचा रेडियस स्मॉल आर आहे, जे की आपल्या पॉईंट पीचं डिस्टन्स आहे ॲक्सिसपासूनचं. आणि पॉईंट पीच्या इथे आपण हा असा इलेमेंट डी एस, सरफेस इलेमेंट डी एस कन्सिडर करणार आहोत. आणि त्या सरफेस इलेमेंटचा जो सरफेस इलेमेंट वेक्टर आहे डी एस बार, इट इज डिनोटेड हिअर. बघा, डी एस बार आणि ई बार आहे ते सेम डायरेक्शनमध्ये आहेत, त्यामुळे दोन्ही वेक्टरमधला जो अँगल आहे तो 0 असणार आहे किंवा 0 येणार आहे.
आणि हा जो आपण गाउजियन सरफेस कन्सिडर करतोय सिलेंड्रिकल टाईपचा, त्या सिलेंडरचा जी लेंथ आहे डिनोटेड बाय स्मॉल एल. आता ही सगळी इन्फो आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती इथं एक्सप्लेन केलेली आहे. सो लेट अस स्टार्ट. टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पी, पॉईंट पीच्या इथे आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहोत. पॉईंट पी कुठे आहे तर ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द चार्ज वायर. पॉईंट पी इज ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द वायर. इमॅजिन अ कोएक्सियल गाउजियन सिलेंडर. काय इमॅजिन करायचं आहे? कोएक्सियल गाउजियन सिलेंडर ऑफ लेंथ स्मॉल एल अँड रेडियस स्मॉल आर. क्लोज ॲट ईच एंड बाय प्लेन कॅप्स नॉर्मल टू द ॲक्सिस. बघा, तो गाउजियन सिलेंडर आहे तो इथे क्लोज झालेला आहे. ठीक आहे. सच अ गाउजियन सिलेंडर पासेस थ्रू द पॉईंट पी. बघा, हा गाउजियन सिलेंडर आहे तो पॉईंट पी मधून पास आउट होतोय की नाही? होतोय. ठीक आहे. नाउ कन्सिडर अ व्हेरी स्मॉल एरिया ds ॲट पॉईंट पी ऑन द गाउजियन सरफेस. हा जो गाउजियन सरफेस आहे त्याच्यावरती आपण पॉईंट पी कन्सिडर करतोय. तिथे सरफेस एलिमेंट किंवा सरफेस एरिया आपण स्मॉल एरिया ds कन्सिडर करायचा आहे. आता इथे आपण बघितलं तर हा सिलेंडर आहे ना, सिमेट्री तर आलीच इथे ॲक्सिसच्या अबाउट. सो बाय सिमेट्री मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड विल बी सेम. इलेक्ट्रिक फील्डचं जे मॅग्निट्यूड आहे ते सेम असणार. कसं? तर ॲट ऑल द पॉईंट्स ऑन द कर्व्ड सरफेस ऑफ द सिलेंडर अँड विल बी डायरेक्टेड रॅडियली आउटवर्ड. जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते रॅडियली आउटवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आणि सिमेट्री जी आहे त्याच्यामुळं इलेक्ट्रिक फील्डचं जे मॅग्निट्यूड आहे ते पण कसं असणार आहे? सेम ॲट ऑल द पॉईंट्स. द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ ई बार अँड द नॉर्मल. ई बार आणि इथे जी नॉर्मल आहे, नॉर्मल कुणाला आहे? नॉर्मल टू द सरफेस ऑफ द सिलेंडर ds बार इज 0. म्हणजे थोडक्यात काय की हा जो एरिया आहे त्याची नॉर्मल म्हणजे हा ds बार झाला. मग ते ds बार आणि ई बार ह्याच्यातला जो अँगल आहे तो काय आहे? 0. देअरफोर तो अँगल 0 असल्यामुळं ई बार डॉट ds बार डॉट प्रोडक्ट आहे. सो ई इंटू ds कॉस ऑफ थिटाला डॉट प्रोडक्ट असल्यामुळं अँड थिटा इज नथिंग बट द 0. कॉस 0 इज 1. देअरफोर ई बार डॉट ds बार इज इक्वल टू ई इंटू ds. ठीक आहे. नाउ फ्लक्स थ्रू दिस एरिया ds इज गिवन बाय दिस फॉर्म्युला ई इंटू ds. आता टोटल फ्लक्स, आता आपण फक्त एवढा सरफेस एलिमेंट कन्सिडर केला होता, पण हा टोटल सरफेस जर का आपण गाउजियन सरफेस कन्सिडर केला तर आपल्याला टोटल फ्लक्स मिळतील. आणि देअरफोर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गाउजियन सरफेस गिवन बाय phi इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर अ क्लोज लूप ई बार डॉट ds बार. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. ई हे मॅग्निट्यूड आहे इलेक्ट्रिक फील्डचं, त्यामध्ये इंटिग्रेशनच्या बाहेर आलं आहे. व्हॅरी होणारी टर्म आहे ते सरफेस आहे सिलेंड्रिकलचा शेपचा. देअरफोर phi इज इक्वल टू ई इंटू इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज सरफेस ds. आता इथे सिलेंडर आहे त्यामुळे सरफेस एरिया किती येणार? 2π r इंटू एल. बघा, हा इथे क्रॉस सेक्शनल एरिया इंटू हाईट. देअरफोर 2π r इंटू L. So E into 2π r into L, nothing but the total electric flux through the Gaussian cylindrical surface. आता आपण हे जे फायचे इक्वेशन आहे, हे फाय आणि आपलं स्टँडर्ड फायचे इक्वेशन जे आहे फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0 ह्याची कंपॅरिझन करायची आहे. एल एच एस सेम असल्यामुळं क्यू अपॉन एप्सिलॉन 0 इक्वेटेड विथ ई इंटू 2π r इंटू एल. ठीक आहे. क्यू इज नथिंग बट इथं काढलेलं आहे की लॅमडा इज इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ आहे, त्याच्यावरून क्यूची व्हॅल्यू काय येणार? लॅमडा इंटू एल येणार. मग ही जी क्यूची व्हॅल्यू आहे ती इथं सबस्टिट्यूट केली तर काय येणार? लॅमडा इंटू एल अपॉन एप्सिलॉन 0 इक्वल टू ई इंटू 2π r l, ई इंटू 2π r l.
आता इकडे पण एल आहे, इकडे पण एल आहे. आणि फायनली हे जर आपण सॉल्व केलं तर वी गेट द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फिनाइटली लॉन्ग सिलेंडर और चार्ज्ड वायर E is equal to lambda upon 2 pi epsilon 0 into R. So this is the main formula related to infinitely long charged cylinder. आता डायरेक्शन आपल्याला काढायची असेल तर इथे डायग्राममध्ये दाखवलेली आहे बघा. डायरेक्शन ऑफ द फील्ड फॉर द टू टाईप ऑफ चार्जेस. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन आउटवर्ड असणार आहे आणि निगेटिव्हली चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इनवर्ड असणार आहे. सो द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड E इज डिरेक्टेड टुवर्ड इफ लॅम्बडा इज पॉझिटिव्ह अँड इट इज इनवर्ड इफ लॅम्बडा इज निगेटिव्ह. मग हे पण पॉईंट डायरेक्शन वगैरे लक्षात ठेवायची आहे. आणि मग ह्याचे तिसरे ॲप्लिकेशन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स.